नमस्कार. देवभूमी कोकण या कोकणातील एक सुंदर अशा या एनए प्लॉट आणि बंगलोच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण या देवभूमी कोकणच्या प्रोजेक्ट संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत की चिपळूण तालुक्यातील एक खूप छान आणि सुंदर अशा हा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये 3.5 एकरमध्ये आपण 29 एनए प्लॉट्स जे कलेक्टर अप्रूव्ड आहेत आणि या प्रत्येक प्लॉटमध्ये आपण 2 गुंठे 3 गुंठे 4 गुंठे असे प्लॉट करून प्रत्येक प्लॉटला आपण चिऱ्याचं कंपाऊंड करून हद्द कायम केलेली आहे. आत्ता आपण जो प्रोजेक्ट पाहत आहात यामध्ये आपण सर्व प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. अर्थातच या ठिकाणी आपली स्वतःची विहीर असल्यामुळे 24 तास पाणी, त्याचप्रमाणे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी करत आहोत. तसंच हा जो गेट आहे मुख्य, इथून आता आपण प्रवेश केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये. तुम्ही ते पाहत असाल की चिऱ्याचं कंपाऊंड प्रत्येक प्लॉटला मी केलेलं आहे. हा 9 मीटरचा अंतर्गत रस्ता असणार आहे जो अधिकृत प्रत्येकाला वापरायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही समोर बघत असाल की हा एक टुमदार बंगला आम्ही बांधलेला आहे. आमच्या एका कस्टमरला बांधून तो सेल केलेला आहे. या ठिकाणी आता सूर्योदय होत आहे. निसर्गाची खूप छान अशी उधळण इथे झालेली दिसते तुम्हाला. हा जो प्रोजेक्ट आहे तो चिपळूण स्टेशनपासून 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तसेच घागर समुद्र किनारा सुद्धा 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला आहे. इकडे कनेक्टिव्हिटी पण खूप छान आहे. सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्था आहे, सोयी आहेत. मुख्य बाजारपेठ सुद्धा इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. आता तुम्हाला मी दाखवत आहे हा जो टुमदार बंगला आहे छोटा, हा 4 गुंठ्यामध्ये आहे. 631 स्क्वेअर फूटचा हा बंगला. खूप छान असं काम केलेलं आहे. बाहेरून चिऱ्याचं पूर्ण बांधकाम आहे. त्याला आम्ही कलरिंग केलेलं आहे. इथे व्हरांडा आहे आणि आता आपण इथे हॉलमध्ये आपण एंट्री करतो. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. सागवानी दरवाजा, हा हॉल तुम्ही बघत असाल तर हे विंडोज, स्लायडिंग विंडोज, त्याला ग्रिल्स, संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, रंगरंगोटीच्या दृष्टिकोनातून आणि एक सेकंड म्हणून कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आनंद उपभोगता येईल यासाठी आम्ही पूर्ण लक्ष घालून हा बंगलो तयार केलेला आहे. इथे वॉशरूम आहे आणि इथे बेडरूम आहे. बेडरूममधनं पण तुम्हाला इथे बाहेर निसर्ग सौंदर्य बघू शकता. या ठिकाणी सुद्धा अजून थोडं काम चालू आहे आमचं. आणि अशा पद्धतीचा हा टुमदार बंगला आहे की जिथे तुम्ही सेकंड होम म्हणून एक निवांतपणे येऊन इथे आराम करू शकताय, एन्जॉयमेंट करू शकताय. कारण शहराच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये थोडे 4 दिवस तुम्ही आनंदात घालवावे त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे. तर मंडळी, मी गणेश चव्हाण, या प्रोजेक्टचा ओनर. तुम्हाला आत्तापर्यंत दिलेली माहिती तुम्ही बघितली असेलच आणि खूप छान अशा या प्रोजेक्टमध्ये तुम्ही यावं, बघावं आणि यामध्ये तुम्ही चांगले चांगले मस्त या ठिकाणी प्लॉट्स घेऊन बंगलो बांधून तुमचं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा एक सेकंड होम म्हणून
चांगल्या पद्धतीचा एक निर्णय तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.